नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे एव्हान्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत शीतयुद्धाबद्दल. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण शीतयुद्धाची कारणे काय होती, कोल्ड वॉरची कारणे काय होती यावर आपण सखोल विश्लेषण केलेलं आहे की शीतयुद्ध का बरं झालं. त्या अनुषंगानं आपण विश्वयुद्ध 1 बघितलं, विश्वयुद्ध 2 बघितलं आणि विश्वयुद्ध 2 नंतरचे जे काही परिणाम होते त्या परिणामामुळे कसं शीतयुद्धाची परिस्थिती तिथं उद्भवली याचं आपण सखोल विश्लेषण त्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. ज्यांनी कोणी ते पहिलं लेक्चर कोल्ड वॉर रिलेटेड बघितलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून पहिले ते लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे लेक्चर बघा, तेव्हाच तुम्हाला लेक्चर चांगल्या पद्धतीनं समजेल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो की शीतयुद्ध, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की शीतयुद्धाला शीतयुद्ध का बरं म्हणतात, म्हणजे कोल्ड वॉर का बरं म्हणतात. कारण दोनही जे देश होते, ठीक आहे, किंवा अमेरिका एका साईडला होता, एकीकडे सोव्हिएत संघ होता किंवा USSR होता, हे जेव्हा हे कधीही युद्धभूमीवर अमोरासमोर आले नाही किंवा डायरेक्ट यांच्यामध्ये युद्ध कधी झालं नाही, म्हणून याला काय म्हणतात, शीतयुद्ध. म्हणजे सतत या दोघांमध्ये काय होता, तणाव राहायचा, तणावपूर्ण वातावरण राहायचं, युद्धजन्य परिस्थिती कधी अशी निर्माण झाली नाही. पण हे काय करायचे, जसं कोरियामध्ये वॉर झालं तर कोरियामध्ये अमोरासमोर एकमेकांच्या आले, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी असे अमोरासमोर यायचे, पण कधी एकदम डायरेक्ट कॉन्फ्रंटेशन या दोन देशांमध्ये कधीच झालं नाही. ठीक आहे, तर हे बघा, अमेरिका व सोव्हिएत रशिया दरम्यान प्रत्यक्ष युद्ध नसले तरी काय होता, सतत तणाव होता. ठीक आहे, म्हणजे तणावपूर्ण वातावरण कंटिन्युअस होतं. त्यानंतर या परिस्थितीचे वर्णन करताना शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला जातो. त्यात तणाव आहेत परंतु प्रत्यक्ष युद्ध नाही. सर्वात महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, जर प्रत्यक्ष युद्ध असते तर त्याला आपण कोल्ड वॉर नसतं म्हटलं, त्याला आपण हॉट वॉर म्हटलं असतं. ठीक आहे, त्यानंतर मात्र दोन्ही प्रतिस्पर्धी संभाव्य युद्धाच्या तयारीत होते. असे खूप सारे प्रसंग आपण इथं बघणार आहोत की जेव्हा अमेरिका आणि USSR किंवा सोव्हिएत राष्ट्र एकमेकांच्या समोर येऊन ठापले होते, म्हणजे तिथं युद्ध जस्ट होणारच होतं, अशी परिस्थिती सुद्धा उद्भवली होती, ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. चला तर पुढे वळूया. त्यामध्ये हे बघा, जेव्हा आता कोल्ड वॉर झालं, आता कोल्ड वॉर सुरू झालं, कोल्ड वॉर सुरू कोणामध्ये झालं, एकीकडे होते अमेरिका आणि अमेरिका समर्थित राष्ट्र, ठीक आहे, किंवा त्यांनाच काय म्हणायचे, त्यांना सॅटेलाइट स्टेट म्हणायचे. काय म्हणायचे, सॅटेलाइट स्टेट. ठीक आहे, आणि एक अमेरिका समर्थित राष्ट्र होते युरोपमध्ये. आणि कोणत्या युरोपमध्ये, पश्चिम युरोपमध्ये. कारण मी मागच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की युरोपचं सुद्धा विभाजन झालं होतं, पश्चिम युरोप आणि पूर्व युरोप. पश्चिम युरोप हा कोणाकडून होता, अमेरिकेकडून होता, आणि पूर्व युरोप हा कोणाकडून होता, सोव्हिएत रशियाकडून होता किंवा USSR कडून होता. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की आता पूर्ण जगामध्ये पहिले आधी महासत्ता कोण होती, म्हणजे विश्वयुद्ध 2 व्हायच्या आधी महासत्ता कोण होते, एकीकडे ब्रिटन आणि फ्रान्स होता. ठीक आहे, पण विश्वयुद्ध 2 झाल्यानंतर संपूर्ण युरोप काय झालं होतं, संपूर्ण युरोप डिवास्टेटेड झालं होतं. ठीक आहे, कशामुळे, तर हे जे काही युद्ध म्हणजे वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 हे झाले, हे कुठे झाले, प्रामुख्याने युरोपमध्ये झाले विद्यार्थी मित्रांनो. तर विश्वयुद्ध 2 संपल्यानंतर नवीन महासत्ता म्हणून कोणाचा उदय झाला, एकीकडे अमेरिकेचा उदय झाला आणि दुसरीकडे झाला सोव्हिएत रशियाचा. तर बेसिकली काय की जगामध्ये फक्त 2च महासत्ता राहिल्या आता, म्हणजे जग कसं झालं, जग झालं बायपोलर. याला काय म्हणतात, बायपोलर वर्ल्ड ऑर्डर म्हणतात इंग्रजीमध्ये. आता बायपोलर म्हणजे काय, 2 पोल झाले. पोल्स म्हणजे काय, ध्रुव. ठीक आहे, एकीकडे एका ध्रुवावर कोण होता, सोव्हिएत रशिया, आणि दुसऱ्या ध्रुवावर कोण होता, अमेरिका. म्हणून जगाला काय म्हणतात तेव्हा, बायपोलर वर्ल्ड ऑर्डर म्हणतात. ठीक आहे, म्हणजे फक्त जगात 2च शक्तिशाली देश किंवा 2च महासत्ता तिथं राहिला. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे वळूया. या संघर्षाचे अनेक पैलू आहेत. आता पैलू कोणते कोणते आहे, एक आहे राजकीय, एक आहे आर्थिक. आता राजकीय मध्ये काय की आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर राजकीय प्रभाव ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हा पहिला पैलू होता. ठीक आहे, विश्वयुद्ध 2 संपल्यानंतर काय की विश्वयुद्ध 2 जसं झालं तसा पूर्व युरोपचा जो प्रदेश होता तो कोणाच्या अधिपत्याखाली होता, तो होता सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखाली. आणि पश्चिम युरोपचा जो प्रदेश होता तो कोणाच्या अधिपत्याखाली होता, अमेरिकेच्या अधिपत्याखाली. तर अनायसे काय झालं की प्रत्येकाला वाटू लागलं की आपली जे आपला रिजन आहे बा, किंवा आपली जेवढा एरिया आहे तो तरी काय राहिला पाहिजे, आपल्या अंडरमध्ये किंवा आपल्या कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे. त्यासाठी काय राजकीय जे आहे, राजकीय पैलूला तिथं प्रथम इम्पॉर्टन्स दिलं गेलं. आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर राजकीय प्रभाव ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न हा पहिला प्रयत्न. आता राजकीय प्रभाव कसा ठेवायचा, राजकीय प्रभाव ठेवण्यासाठी आयडिओलॉजी फार महत्वाची आहे. ठीक आहे, विचारधारा फार महत्वाची आहे. तर विचारधारा म्हणजे कोणती, पूर्वेची जी विचारधारा होती, पूर्व म्हणजे इथं कोण, सोव्हिएत संघ, आणि पश्चिम म्हणजे कोण,
तर अमेरिका. ठीक आहे. पूर्वेची जी विचारधारा होती ती कशाची होती? साम्यवादाची होती. ठीक आहे. कम्युनिझम ज्याला आपण म्हणतो साम्यवादाची होती. आणि पश्चिमेकडली जी विचारधारा होती ती कोणती होती? ती होती भांडवलशाही. ठीक आहे. तर म्हणजे काय, राजकीय प्रभाव कसा ठेवायचा? तर विचारधारा लादून. ठीक आहे. तर त्यामध्ये पूर्वेकडील जे युरोपियन राष्ट्र होते त्यांनी साम्यवाद स्वीकारला आणि पश्चिमेकडील जे राष्ट्र होते त्यांना भांडवलशाही स्वीकारावी लागली. आणि भांडवलशाहीसाठी काय आवश्यक होतं? लोकशाही आवश्यक होती. त्यानंतर सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली पूर्व जर्मनी, पोलंड, आता कोणते कोणते राष्ट्र सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली होते? पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया आणि अल्बानिया. हे देश कोणाच्या प्रभावाखाली होते विद्यार्थी मित्रांनो? पूर्वेच्या प्रभावाखाली होते, पूर्व युरोपच्या. आता पूर्व युरोपमध्ये कोण होतं? साम्यवाद होता. साम्यवाद म्हणजे कोण? सोव्हिएत संघ. लक्षात ठेवा बरं, कारण याच्यावर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. आता ज्या प्रकारे पूर्वेकडील काही युरोपियन राष्ट्र सोव्हिएत संघाच्या प्रभावाखाली होते, त्याच प्रकारे पश्चिमेकडील राष्ट्र कोणाकडून होते? अमेरिकेच्या प्रभावाखाली म्हणजे भांडवलशाही खाली होते. ते कोणते कोणते राष्ट्र होते? एक होता नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंगडम. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर्मनीचं सुद्धा दोन भागामध्ये विभाजन झालं होतं. एक होता पूर्व जर्मनी आणि दुसरा होता पश्चिम जर्मनी. ठीक आहे. पूर्व जर्मनी कोणाच्या अधिपत्याखाली होता? सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखाली, म्हणजे तिथं साम्यवाद होतं. आणि पश्चिम जर्मनी कोणाच्या अधिपत्याखाली होता? अमेरिकेच्या, म्हणजे तिथं काय लादण्यात आलं? भांडवलशाही करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर अमेरिकेच्या प्रभावाखाली होते. अमेरिका व सोव्हिएट रशिया दरम्यान संघर्ष होऊ नये म्हणून फिनलँडवर तटस्थता लादली होती. तटस्थ म्हणजे याला काय म्हणतात? बफर स्टेट म्हणतात किंवा बफर झोन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे तो बफर झोन ना सोव्हिएत संघाकडून असेल किंवा अमेरिकेकडून असेल, तो काय असेल? तटस्थ असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे बोलूया विद्यार्थी मित्रांनो. दुसरा जो फॅक्टर होता तो होता विचार प्रणालीचा. आता इथं मी तुम्हाला सांगितलं की सोव्हिएत संघाची विचार प्रणाली कोणती होती? साम्यवाद होती. आणि अमेरिकेची विचार प्रणाली कोणती होती? ती होती भांडवलशाही होती. म्हणजे विचार प्रणालीचा सुद्धा तिथं काय सर्वात प्रमुख वाटा आहे या कोल्ड वॉरमध्ये. तर सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी व्यवस्था स्वीकारली व साम्यवादी सरकारे स्थापन केली गेली. आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या प्रभावाखाली भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली व तेथे लोकशाही सरकारे स्थापन करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो फॅक्टर होता, तिसरा आणि सर्वात महत्वपूर्ण, तो होता आर्थिक. ठीक आहे. आता आर्थिक मध्ये काय की साम्यवादी सरकारे जे होते त्यांचा मेन जो फोकस होता किंवा मेन त्यांचा पैलू होता आर्थिक बाबींचा, तो काय होता की सगळं अर्थव्यवस्थेचं जे गणित आहे ते कोणाच्या हातात असलं पाहिजे? सरकारी उद्योगधंदे तिथं प्रमुख राहतील. आणि जे भांडवलशाहीवाले होते त्यांच्यामध्ये कोण होतं? खासगी उद्योगधंद्यांना खूप जास्त महत्व होतं. साम्यवादी सरकारे असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली आणि याचाच अर्थ तिथे सरकारी उद्योगधंद्यांना महत्वाचे स्थान असणार होते. तर लोकशाही व्यवस्था असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था अंमलात आणली. आता भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सर्वात जास्त फोकस कोणाला असतो? प्रायव्हेट प्रॉपर्टीला, म्हणजे खासगी उद्योगधंद्यांना तिथं अतिमहत्व आला. कुठं? भांडवलशाही ज्यांनी स्वीकारली होती त्या राष्ट्रांमध्ये, म्हणजे पश्चिम युरोपमध्ये. आणि पूर्वेच्या राष्ट्रांनी काय स्वीकारला होता? साम्यवाद स्वीकारला होता. तर साम्यवाद म्हणजे काय की तिथं सरकारी उद्योगधंद्यांना जास्त महत्व तिथं देण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर बघूया चौथा जो फॅक्टर होता विद्यार्थी मित्रांनो, तो होता सुरक्षेचा. ठीक आहे. आता जेवढं महत्वाचं आयडिओलॉजी होती, मी तुम्हाला सांगितलं विचारधारा होती. विचारधारा म्हणजे काय की सोव्हिएत संघाची विचारधारा साम्यवाद होती आणि अमेरिकेची विचारधारा भांडवलशाही होती. तो तर एक फॅक्टर होताच कोल्ड वॉरसाठी किंवा शीतयुद्धासाठी. पण अजून दुसरा जो महत्वाचा फॅक्टर होता तो होता सुरक्षेचा. कारण मागच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय की जेव्हा विश्वयुद्ध 2 संपण्यावर आलं होतं, ठीक आहे, आता विश्वयुद्ध 2चा अंत कसा झाला? ठीक आहे. अंत झाला की अमेरिकेने काय केलं? जपानवर हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. पण हे अणुबॉम्ब टाकण्याचं जे डिसिजन होतं, हे डिसिजन त्यांनी सगळे एकमताने घेतलं होतं का? जे मित्र राष्ट्र होते त्या मित्र राष्ट्रामध्ये एक राष्ट्र सोव्हिएत संघ सुद्धा होता. ठीक आहे. पण सोव्हिएत संघाला न सांगताच त्यांनी काय केलं? परस्पररित्या जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि विश्वयुद्ध संपवलं. तर त्यामुळे ऑलरेडी सोव्हिएत संघाच्या मनात काय होती? भीती होती किंवा सोव्हिएत संघाच्या मनात एक खतखत होती की यांनी आपल्याला डिसिजन मेकिंग मध्ये घेतलं नाही किंवा निर्णय घेताना आपल्यासोबत सल्लामसलत केला नाही. तर म्हणजे काय की कधी पुढे जाऊन अमेरिका सुद्धा काय करू शकते? आपल्यासोबत धोका करू शकते. म्हणून सर्वात जास्त प्राधान्य कोणाला देण्यात आलं? सुरक्षेला. जशी भीती सोव्हिएत संघाला होती अमेरिकेची, तशीच भीती अमेरिकेला सोव्हिएत संघाची होती की उद्या जाऊन जर आम्ही सोव्हिएत संघाला जर थांबवलं नाही तर काय होईल? सोव्हिएत संघाची जी विचारधारा आहे, साम्यवाद आहे, तो साम्यवाद हळूहळू करत संपूर्ण युरोप
एक ऑक्युपाय करून देईल आणि नंतर अमेरिकेत सुद्धा येऊन जाईल बा. म्हणजे अशी भीती कोणाला होती? अशी भीती अमेरिकेला सुद्धा होती. म्हणून सुरक्षेला खूप जास्त प्राधान्य देण्यात आलं. राष्ट्रांची सुरक्षा राखण्यासाठी युरोपमध्ये लष्करी गट तयार केले गेले. कोणते लष्करी गट? एक होता नॅटो. नॅटो कोणाचा होता? नॅटो पश्चिम राष्ट्रांचा. आणि दुसरा होता वॉर्सॉ पॅक्ट. वॉर्सॉ पॅक्ट कोणाचा होता? सोव्हिएत संघाचा होता. राष्ट्राची सुरक्षा राखण्यासाठी युरोपमध्ये लष्करी गट तयार केले गेले. पश्चिम युरोपला सोव्हिएट रशिया व पूर्व युरोप पासून असलेल्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी 1949 मध्ये उत्तर अटलांटिक लष्करी गट, त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन किंवा नॅटो म्हणतात, निर्मिती केली गेली. आता बेसिकली काय? हा काय? कलेक्टिव्ह सिक्युरिटी मेकॅनिझम. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? कलेक्टिव्ह सिक्युरिटी मेकॅनिझम. ठीक आहे, म्हणजे सामूहिक सुरक्षा करायची बा. आता सामूहिक सुरक्षा कोणाची करायची? पश्चिम राष्ट्रांची करायची आहे. कोणापासून करायची आहे? पूर्वेकडून. पूर्व म्हणजे कोण? सोव्हिएत संघापासून करायची आहे किंवा सोव्हिएत संघाच्या विचारधारांपासून करायची आहे. तर म्हणून यांनी काय केलं? एक कलेक्टिव्ह सिक्युरिटी फोरम तयार केलं किंवा सामूहिक सुरक्षा फोरम तयार केलं. त्याचं नाव काय ठेवलं? उत्तर अटलांटिक लष्करी गट किंवा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर तसेच पश्चिम युरोपीय व अमेरिकेपासूनच्या संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी 1955 मध्ये वॉर्सॉ करार किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? वॉर्सॉ पॅक्ट म्हणतात, हा तयार केला. आता हा वॉर्सॉ पॅक्ट कोणी केला? सोव्हिएत संघाने केला. म्हणजे पूर्वेच्या राष्ट्रांना पश्चिमेकडून जो धोका होता त्या धोक्याला टाळून लावण्यासाठी यांनी सुद्धा कलेक्टिव्ह सिक्युरिटी फोरम किंवा कलेक्टिव्ह डिफेन्स मेकॅनिझम तयार केलं. त्यालाच नाव काय दिलं? वॉर्सॉ करार हे नाव दिलं. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया. त्यानंतर हे बघा, आता कोणते कोणते राष्ट्र होते हे मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, कोल्ड वॉरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आता वॉर्सॉ करार राष्ट्रे कोणती कोणती होती? सोव्हिएत रशिया, पोलंड, पूर्व जर्मनी, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया आणि अल्बानिया. हे कोण राष्ट्र होते? हे असे राष्ट्र होते की ज्यांनी कशावर स्वाक्षरी केली होती? वॉर्सॉ करारावर स्वाक्षरी केली होती. आणि दुसरं काय होतं? नाटो राष्ट्र. नाटो राष्ट्र म्हणजे काय? पश्चिम युरोपियन राष्ट्रांनी अमेरिकेसोबत जो एक कलेक्टिव्ह सिक्युरिटी मेकॅनिझम बनवलं होतं किंवा सामूहिक सुरक्षा मेकॅनिझम बनवलं होतं, त्याला नाव काय देण्यात आलं? त्याला नाव देण्यात आलं नाटो. ठीक आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. फुल फॉर्म लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कधी कधी राज्यसेवा साधा फुल फॉर्म सुद्धा विचारते, पण मुलं त्याच्यात सुद्धा चुका करतात. ठीक आहे, तर त्यामध्ये कोणते कोणते राष्ट्र होते? युनायटेड किंगडम, मग फ्रान्स, पूर्व जर्मनी होता, पश्चिम जर्मनी होता, पूर्व नाही, पूर्व त्यांच्याकडून होता, नेदरलँड होता, बेल्जियम होता. ठीक आहे, इटली सुद्धा होता. म्हणजे असे जे जे राष्ट्र इथं गुलाबी कलरनं केलेले आहे ते राष्ट्र कोणाकडून होते? नॅटोचे सदस्य बनले. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. आणि बाकी जे इतर राष्ट्र होते ते काय होते? न्यूट्रल होते. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की फिनलँडवर काय लादण्यात आलं होतं? तटस्थता, म्हणजे बफर झोन म्हणून त्याला मेंटेन करण्यात आलं होतं. त्यानंतर शीतयुद्धाचे कालखंड. आता इथून सुरुवात होते की शीतयुद्धामध्ये कोणते कोणते महत्वाचे तिथं काही इन्सिडेंट झाले त्याबद्दल आपण इथं बघणार आहोत. तर आपण काय केलंय की शीतयुद्धालाच आपण काय केलंय? वेगवेगळ्या कालखंडामध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला जो कालखंड होता तो 1945 ते 1950 पर्यंतचा होता. यालाच म्हणतात सुरुवातीचा काळ देखील म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पहिले काय बघणार आहोत की नॅटोचा उदय कसा झाला. कोणाचा उदय? हे नॅटो हे जे लष्करी संघटन होतं, ठीक आहे, किंवा हे सामूहिक सुरक्षा संघटन जे बनवण्यात आलं, याचा उदय कसा झाला? ठीक आहे, तर त्याच्यासाठी पहिले जे कारणीभूत ठरलं ते ठरलं बर्लिनची नाकेबंदी. कधी करण्यात आली होती? 1948 मध्ये करण्यात आली होती. हे बघा, विश्वयुद्ध 2 संपल्यानंतर काय झालं? जर्मनीचं 2 भागामध्ये विभाजन झालं. एक झाला पूर्व जर्मनी आणि दुसरा झाला पश्चिम जर्मनी. आता पूर्व जर्मनी कोणाकडून होता? तो सोव्हिएत संघाकडून होता. आणि पश्चिम जर्मनीवर कोणाचा प्रभाव राहिला? अमेरिकेचा, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडचा प्रभाव राहिला. तर एकंदरीत काय झालं की जो बर्लिन हे शहर होतं, बर्लिन हे शहर काय होतं? जर्मनीची राजधानी किंवा जर्मनीमधलं सर्वात मोठं शहर होतं. तर हे बर्लिन शहर कुठे होतं? हे बर्लिन शहर होतं पूर्व जर्मनीमध्ये. आणि अख्खाच्या अख्खा पूर्व जर्मनी कोणाच्या अधिपत्याखाली होतं? सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखाली होतं. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं सोव्हिएत संघाने की पूर्ण बर्लिन शहराच्या अवतीभोवती वेढा लावला म्हणजे काय? तर तिथं भिंत बांधली. ठीक आहे, त्यालाच बर्लिनची नाकेबंदी 1948 मध्ये असं म्हणतात. भिंत नंतर बांधली पण सुरुवात इथून झाली होती. त्यानंतर सोव्हिएत युनियन आणि मित्र राष्ट्रांमधील तणाव वाढत असताना सोव्हिएत युनियनने 1948 मध्ये बर्लिनची नाकेबंदी लागू केली. आता बर्लिन नाकेबंदी हा सोव्हिएत युनियनचा त्यांच्या बर्लिनच्या सेक्टरमध्ये प्रवास करण्याचा, मित्र राष्ट्रांची क्षमता मर्यादित करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे काय की आता मी मॅपवरून तुम्हाला सांगतो.
मॅपवरून काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की जसं मी तुम्हाला म्हटलं की हे जे जर्मनी होतं, या जर्मनीचं दोन याच्यामध्ये विभाजन झालं होतं. एक होता पश्चिम जर्मनी आणि दुसरा होता पूर्व जर्मनी. आता जो बर्लिन शहर आहे, हे बर्लिन शहर कुठे बघा, हे अख्खच्या अख्खं बर्लिन शहर पूर्व जर्मनीमध्ये आहे. म्हणजे काय की जर या पश्चिम जर्मनीला जर इकडं बर्लिनमध्ये जायचं असेल तर कशा थ्रू जावं लागायचं, पूर्व जर्मनी. त्याच प्रकारे जर कोणतेही बाहेरचे राष्ट्र जसं की फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका यांना सुद्धा जर मदत पुरवायची असेल तर कसं जावं लागायचं, पूर्व जर्मनी थ्रू तिथं जावं लागायचं. म्हणजे काय तर यांनी काय केलं 1948 मध्ये सोव्हिएत संघाने, की पूर्ण बर्लिनलाच काय करून टाकलं, नाकेबंदी करून टाकली. ठीक आहे, म्हणजे येण्या जाण्यावर तिथं काय झाला, तणाव निर्माण झाला. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, बर्लिन शहराचं मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, कोल्ड वॉरच्या पहिल्या लेक्चरमध्ये, की बर्लिन शहर सुद्धा 4 सेक्टरमध्ये डिवाइड करण्यात आलं होतं. कारण जे जिंकलेले देश आहे, ठीक आहे, विश्वयुद्ध 2 झाल्यानंतर जे मित्र पक्ष जे जिंकले होते ते कोण कोण होते, ते फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आणि सोव्हिएत संघ. तर विभाजन सुद्धा कसं झालं, जिंकलेल्यांनी काय केलं, स्वतःमध्ये विभाजन, तो तेवढा प्रदेश विभाजित करून टाकला. म्हणजे जसं जर्मनीचं विभाजन झालं पूर्व आणि पश्चिम मध्ये, तसंच कोणाचं विभाजन झालं, बर्लिन शहराचं सुद्धा विभाजन तिथं झालं. एकीकडे होता सोव्हिएत सेक्टर, सर्वात मोठा प्रदेश त्याला, त्यानंतर फ्रेंच सेक्टर, ब्रिटिश सेक्टर आणि अमेरिकन सेक्टर. आता हे जे 3 सेक्टर होते, हे तिन्ही सेक्टर काय करण्यात आले, एकत्र करण्यात आले. कारण का बरं, विचारधारा सेम होती, भांडवलशाही विचार प्रणाली होती आणि सोव्हिएत सेक्टर पूर्ण एक राहिलं. तर ज्या प्रकारे जर्मनीचं विभाजन झालं त्या प्रकारे कोणाचं विभाजन झालं, बर्लिन शहराचं सुद्धा 2 भागामध्ये विभाजन झालं. एकीकडे पश्चिम सेक्टर होता आणि दुसरीकडे पूर्व सेक्टर होता. आता पश्चिमकडे कोणते हे होतं गव्हर्नमेंट, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी, तिथं पश्चिमकडे एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. आणि पूर्वेकडे काय होतं, जर्मन लोकशाही प्रजासत्ताक, GDR म्हणून एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे 13 ऑगस्ट 1961 रोजी जर्मन लोकशाही प्रजासत्ताकच्या कम्युनिस्ट सरकारने पूर्व आणि पश्चिम बर्लिन दरम्यान काटेरी तार आणि कॉन्क्रीटची भिंत बांधण्यास सुरुवात केली. म्हणजे बर्लिन शहरामध्येच काय बांधलं त्यांनी, एक भिंत उभारली, त्यालाच काय म्हणतात, बर्लिन वॉल सुद्धा म्हणतात. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात, बर्लिन वॉल सुद्धा म्हणतात. एक सिंबॉलिक, एक निशाणी आहे ती कोल्ड वॉरची. ठीक आहे, तर तिला कधी पाडण्यात आलं, जेव्हा कोल्ड वॉर संपलं तेव्हा ती सुद्धा काय करण्यात आली, नेस्तनाबूत करण्यात आली. हे लक्षात ठेवा. याने प्रामुख्याने पूर्व बर्लिन ते पश्चिम बर्लिनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर रोखण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. बेसिकली प्रॉब्लेम काय होता विद्यार्थी मित्रांनो, की पूर्व बर्लिनमध्ये काय होतं, सोव्हिएत संघ त्याला पूर्ण चालवायचा. आता सोव्हिएत संघाची जी विचार प्रणाली होती ती कोणती होती, साम्यवाद होती. म्हणजे काय, तिथं शासनाचा पगडा खूप जास्त भारी होता, तिथं लोकशाही नव्हती. जे लोकशाहीचे मूल्य होते ते लोकशाहीचे मूल्य लोकांना तिथं दिल्या जात नव्हते. पण पश्चिम बर्लिनमध्ये काय होतं, पश्चिम बर्लिनमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, विचार प्रणाली सुद्धा कशी होती, लोकशाही मूल्यांचा तिथं प्रसार होता. म्हणून तिथं थोडं जास्त फ्रीडम होतं. म्हणून लोक काय करायचे, पूर्व बर्लिन पासून पश्चिम बर्लिनला स्थलांतर करायचे. तर याला रोख द्यायची असेल तर काय केलं पाहिजे, त्यांनी बर्लिनमध्येच ईस्ट आणि वेस्ट बर्लिनमध्ये काय केलं, एक बर्लिनची भिंत बांधून टाकली, त्यालाच काय म्हणतात, बर्लिन वॉल. ठीक आहे. विशेष परिस्थितीत वगळता पूर्व आणि पश्चिम बर्लिनमधील प्रवाशांना सीमेपलीकडे क्वचितच परवानगी दिल्या जात होती. म्हणजे एक प्रकारे ब्लॉकेट सुरू केलं. म्हणजे बर्लिनच्याच लोकांना एका रिजनच्या लोकांना दुसऱ्या रिजनमध्ये जाण्याची अनुमती नाकारण्यात आली. ही बर्लिन भिंत आता ही कधी तोडण्यात आली, ही बर्लिन भिंत 1989 मध्ये पडेपर्यंत शीतयुद्धाचे प्रतीक म्हणून काम करत होती. ठीक आहे, कशाचे प्रतीक म्हणून काम करत होती, शीतयुद्धाचे प्रतीक. तर कधी पाडण्यात आली, 1989. म्हणजे जेव्हा ही बर्लिनची भिंत पडली तेव्हा असं समजण्यात आलं की कोल्ड वॉर काय झालाय, कोल्ड वॉर संपलेला आहे. त्यानंतर द मार्शल प्लॅन वर्सेस द कॉमन फॉर्म. आता हे मार्शल प्लॅन काय आहे आणि कॉमन फॉर्म, मार्शल प्लॅन कोणाचा होता, हा होता अमेरिकेचा. द कॉमन फॉर्म हा कोणाचा होता, हा होता सोव्हिएत संघाचा. ठीक आहे. आता मार्शल प्लॅन म्हणजे काय, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ट्रूमॅन डॉक्ट्रिन सांगितलं होतं. ठीक आहे, तर ट्रूमॅन काय, हेनरी ट्रूमॅन हे याचे राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे. त्यांनी कोणतं एक आपली विचारधारा लावली होती की जर आपल्याला साम्यवादाचा प्रसार रोखायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, युरोपमधील जे पश्चिम राष्ट्र आहे आणि पूर्वेकडील राष्ट्र आहे यांना आपल्याला आर्थिक मदत द्यावी लागेल. ठीक आहे, ते होतं ट्रूमॅन डॉक्ट्रिन. त्याचाच ऍडव्हान्स व्हर्जन कोणता होता, मार्शल प्लॅन. तर मार्शलची योजना काय होती, 1947 मध्ये अमेरिकेचे परराष्ट्र सचिव जॉर्ज मार्शल यांनी युरोपियन रिकव्हरी प्रोग्राम, ERP ज्याला म्हणतात, याचे अनावरण केले, ज्याने आवश्यक तेथे आर्थिक मदत दिली गेली. कोणाला दिली गेली, युरोपियन राष्ट्रांना, प्रामुख्याने पश्चिम युरोपियन राष्ट्रांना. त्यानंतर ERPचे एक उद्दिष्ट काय होते की युरोपच्या आर्थिक पुनर्प्राप्तीला चालना देणे हे होते. तथापि हा ट्रूमॅन सिद्धांताचाच आर्थिक विस्तार होता. मी तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे मागच्या लेक्चरमध्ये ट्रूमॅन सिद्धांत सांगितला होता त्याचप्रमाणे हे मार्शल प्लॅन होता. आता यालाच उत्तर म्हणून सोव्हिएत संघाने कोणता प्लॅन आणला,
द कॉमिनफॉर्म आणला. ठीक आहे. सोव्हिएत युनियनमध्ये मार्शल प्लॅनच्या संपूर्ण कल्पनेचा डॉलर साम्राज्यवाद म्हणून निषेध केला गेला. म्हणजे सोव्हिएत संघाने याला काय नाव दिलं, या मार्शल प्लॅनला डॉलर साम्राज्यवाद हे नाव दिलं. म्हणूनच कॉमिनफॉर्म किंवा त्यालाच म्हणतात कम्युनिस्ट माहिती ब्युरो मार्शल योजनेला सोव्हिएतचा प्रतिसाद म्हणून 1947 मध्ये सुरू केला गेला. प्रामुख्याने पूर्व युरोपातील देश एकत्र आणणारी ही काय होती संघटना होती. त्यानंतर नॅटो. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला एकंदरीत कळलं असेल की मेन कारण काय होतं. मेन कारण होतं की बर्लिनचं जे काही ब्लॉकेट केलं होतं, बर्लिनला जे काही त्यांनी नाकेबंदी केली होती, त्यानंतर बर्लिनची भिंत बांधली होती, आणि एवढं सगळं करतपर्यंत पश्चिम देश किंवा पश्चिम संघटन जे होतं, जे अमेरिका चालवत होतं, हे शांत बसलेलं होतं. ठीक आहे. शांत का बरं बसलेलं होतं? कारण त्यांच्याकडे तयारीच नव्हती. ठीक आहे. त्यांच्याकडे सैन्याची तयारी नव्हती, कारण ऑलरेडी विश्वयुद्ध 2 झाल्यानंतर पूर्ण जे युरोप होतं ते कसं झालं होतं, डिवास्टेट झालं होतं, नेस्तनाबूत झालं होतं. तर अशा परिस्थितीत परत त्यांचं सैन्य उभारणी करणं, परत वेपन्स निर्माण करणं, या सगळ्या गोष्टीवर त्यांना भर देणं आवश्यक होतं. म्हणून कोणत्या ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली? नॅटोची स्थापना तिथं करण्यात आली. हे बघा, बर्लिन नाकेबंदीने पश्चिमेकडील लष्करी तयारीत कमतरता दर्शवली आणि त्यांना निश्चित तयारी करण्यास भाग पाडले. म्हणजे एक प्रकारे ही जे पश्चिमचे युरोपियन राष्ट्र होते यांना भीती वाटायला लागली की जर आपण तयार नसलो, ठीक आहे, सैनिक दृष्ट्या किंवा लष्करी दृष्ट्या जर आपण तयार नसलो तर काय होऊ शकतं, उद्या जाऊन सोव्हिएत संघ आपल्यावर सुद्धा अटॅक करू शकतं आणि आपलाही प्रदेश ते साम्यवादामध्ये तिथं लादू शकतात. म्हणून 1948 मध्ये प्रामुख्याने पश्चिम युरोपच्या देशांनी ब्रुसेल्स संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. कोणत्या करारावर स्वाक्षरी केली? ब्रुसेल्स संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. युद्धाच्या बाबतीत लष्करी सहकार्याचे इथं आश्वासन देण्यात आले. म्हणजे ब्रुसेल्स लष्करी करार हा कधी आला? नॅटोच्या आधी. त्याच्याचमुळे नॅटोचा उगम झाला. नंतर ब्रुसेल्स संरक्षण करारात USA, कॅनडा, पोर्तुगाल, डेन्मार्क, आइसलँड, इटली आणि नॉर्वे काय झाले? सामील झाले. यामुळे एप्रिल 1949 मध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन किंवा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो नॅटो ची स्थापना करण्यात आली. कधी करण्यात आली? एप्रिल 1949 मध्ये. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतं. त्यानंतर नाटो देशांनी त्यांच्यापैकी कोणावरही हल्ला केल्यास त्या सर्वांवर हल्ला मानण्यास येईल आणि त्यांच्या संरक्षण दलांना संयुक्त कमांड खाली ठेवण्याचे मान्य केले गेले. म्हणजे काय की जर कोणत्याही नाटो सद्यस्थितीत विद्यार्थी मित्रांनो 30 नाटोचे मेंबर आहे, म्हणजे 30 राष्ट्र काय आहे? नाटोचे मेंबर आहे आज 2022 मध्ये. ठीक आहे. म्हणजे जर कोणत्या राष्ट्राने या 30 पैकी कोणत्याही एका राष्ट्रावर अटॅक केला तर तो अटॅक हा संपूर्ण नाटो कंट्रीजवर अटॅक समजण्यात येईल आणि त्या स्पेसिफिक राष्ट्राच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात येईल. आणि हे जे सगळं होतं हे कशाच्या अधिपत्याखाली होतं? संयुक्त कमांड. म्हणजे त्यांचं कॉमन इंटिग्रेटेड कमांड आहे, कमांड सेंटर आहे, ते ब्रुसेल्स मध्ये आहे. ठीक आहे. ते एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर याच दरम्यान आशियात काही महत्वपूर्ण घडामोडी घडल्या विद्यार्थी मित्रांनो. त्या कोणत्या होत्या? तर सर्वात महत्वाची होती की 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आशियातील वसाहतवाद विरोधी चळवळीचे काय होते? यश होते. दुसरं, 1949 मध्ये माओ झेडांग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये कोणत्या पक्षाची स्थापना झाली? कम्युनिस्ट राष्ट्राची स्थापना झाली. 1950 मध्ये चीनने सोव्हिएत रशिया बरोबर लष्करी करार केला. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन ज्या महत्वपूर्ण बाबी होत्या कुठे घडल्या विद्यार्थी मित्रांनो? या आशियामध्ये घडल्या. आणि याचाच परिणाम किंवा याचाच फलित म्हणून काय झालं की जे कोल्ड वॉर, आपलं कोल्ड वॉर ज्याला आपण म्हणतो किंवा आपण ज्याला म्हणतो शीतयुद्ध, हे शीतयुद्ध कुठं सरकलं? युरोपकडून हे काही प्रमाणात आशियामध्ये आलं. मग आशियामध्ये याचे काय परिणाम झाले ते आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे. आता दुसरा कालखंड आला. दुसऱ्या कालखंडामध्ये कधीचा कालावधी आहे? 1949 ते 50 ते 1959. ठीक आहे. म्हणजे एकूण मिळून 10 ते 11 वर्षाचा कालावधी आहे. यालाच म्हणतात आशियामधील शीतयुद्ध. ठीक आहे. आता या कालखंडामध्ये सर्वात महत्वाचा लष्करी संघटन जे फॉर्म करण्यात आलं किंवा बनवण्यात आलं ते कोणतं होतं? वॉर्सॉ करार किंवा ज्याला वॉर्सॉ पॅक्ट सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता वॉर्सॉ पॅक्ट हे कशाला उत्तर होतं? हे उत्तर होतं सोव्हिएत संघाचं नॅटोला. ठीक आहे. त्यामध्ये आपण बघूया वॉर्सॉ करार 1955 मध्ये पश्चिम जर्मनी नाटोमध्ये दाखल झाल्यानंतर लगेचच रशिया आणि तिच्या उपग्रह राज्यांमध्ये सॅटेलाइट स्टेट्समध्ये स्वाक्षरी करण्यात आली. आता रशियाचे सॅटेलाइट स्टेट कोणते? की जे मी म्हटलं हंगेरी, बल्गेरिया, अल्बानिया, हे रशियाचे काय होते? सोव्हिएत रशियाचे सॅटेलाइट स्टेट किंवा उपग्रह राज्य होते. ठीक आहे. तर वॉर्सॉ करार कधी करण्यात आला? लगेच जेव्हा पश्चिम जर्मनीला नाटोमध्ये ज्याचा समाविष्ट झाला तर लगेच काय करण्यात आलं? वॉर्सॉ करार तिथं बनवण्यात आला. हा करार परस्पर संरक्षण करार होता. म्हणजे हा सुद्धा काय? कलेक्टिव्ह सिक्युरिटी मेकॅनिझम. काय आहे? कलेक्टिव्ह
सिक्युरिटी मेकॅनिझम, सामूहिक सुरक्षा याला म्हणतात. ठीक आहे, हा करार परस्पर संरक्षण करार होता, ज्याला पाश्चात्य देशांनी पश्चिम जर्मनीच्या नाटोच्या सदस्याविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून समजले. ठीक आहे, त्यानंतर आता वॉर्सो गट मध्ये कोणते कोणते देश होते हे लक्षात ठेवा. वॉर्सो गट निर्माण झाला त्यात अल्बानिया, पण अल्बानिया हा जेव्हा वॉर्सो गट बनला तेव्हा ऍड तर झाला होता, पण 1968 मध्ये बाहेर सुद्धा निघाला. बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रुमानिया. मॅपवरून एकदा बघून टाकाल, मी मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. त्यानंतर त्याच काळात काय झालं, चीनमध्ये साम्यवादी सरकार आली. मी तुम्हाला सांगितलं माओ झेडांगच्या नेतृत्वामध्ये साम्यवादी राष्ट्र बनलं चीन. ठीक आहे, आणि त्यानंतर लगेच सोव्हिएत रशिया आणि चीनमध्ये काय झाला विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा करार झाला. म्हणजे अजून अमेरिकेच्या मागे डोकेदुखी की काय, की साम्यवादाचा प्रसार हळूहळू वाढताना दिसू लागला त्यांना. ठीक आहे, कोणाच्या मार्फत, चीनच्या मार्फत. तर सोव्हिएत रशिया आणि त्याच्यात सर्वात महत्वाची घडामोडी काय झाली की सोव्हिएत रशिया आणि चीनमध्ये सुरक्षा करार झाला. तो सुद्धा कधी, 1950 मध्ये. आता युएस आणि युएसएसआर यांच्यात कधीही थेट मोठ्या प्रमाणावर लढाई झाली नाही, हे लक्षात ठेवा. मी परत सांगतोय की याला शीतयुद्ध का बरं म्हणतात. शीतयुद्ध म्हणण्याचे कारण हेच आहे की कधीही दोन राष्ट्रे परस्पर एकमेकांच्या समोर युद्धभूमीमध्ये आले नाहीत. दोन महासत्तांनी वेगवेगळ्या प्रादेशिक संघर्षांना पाठिंबा देऊन युद्ध केले, ज्याला प्रॉक्सी वॉर असे म्हणतात. म्हणजे हे दोघं तर कधी एकमेकांच्या पुढे यायचे नाही, पण हे काय करायचे, जिथं जिथं साम्यवाद आणि भांडवलशाही विचार प्रणाली अमोरासमोर आली तिथंही आपलं सैन्य, आपली आर्थिक मदत देणं तिथं सुरू करायची. यालाच काय म्हणतात, प्रॉक्सी वॉर म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर आता हे प्रॉक्सी वॉर कोणते होते, दोन महत्वपूर्ण युद्ध त्या काळात झाले. ते कुठं झाले, ते आशियामध्ये झाले प्रामुख्यानं. एक होतं कोरियन युद्ध आणि दुसरं होतं व्हिएतनामचं युद्ध. ठीक आहे, हे दोनही युद्धांबद्दल जिथं मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचं प्रमुख कारण काय होतं, त्याचं प्रमुख कारण होतं विचारधारा. ठीक आहे, विचारधारा म्हणजे कोणती, एकीकडे साम्यवाद आणि दुसरीकडे भांडवलशाही. आता इथं कोरियन युद्धाबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. हे बघा, 1910 ते 1945 मध्ये कोरियावर कोणाचा राज होता, जापानचा होता. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की विश्वयुद्ध 2 जेव्हा झालं तेव्हा जापान हा कोणत्या गटात होता, जापान हा अक्ष देशांच्या यादीत होता, ऍक्सिस पॉवर ज्याला आपण म्हणतो. आणि विश्वयुद्ध 2 मध्ये कोण जिंकलं, मित्रराष्ट्र जिंकले. आणि जापानच्या गटात होतं, अक्ष राष्ट्रांच्या गटात होतं, जापानला हार पत्करावी लागली. आता जापान हारल्यानंतर जापानच्या अधिपत्याखाली जे काही देश होते ते सुद्धा कोणाकडे गेले, मित्रराष्ट्रांकडे गेले. ठीक आहे, तर काय झालं, दुसऱ्या महायुद्धात जापानचा पराभव झाला. तेव्हा मित्र राष्ट्रांनी याल्टा परिषदेत, ठीक आहे, 1945 मध्ये याल्टा परिषद झाली आणि त्या परिषदेत असं डिसाईड करण्यात आलं की कोरिया हा जो पहिले जापानच्या अधिपत्याखाली होता, आता कोरियावर कोण लक्ष ठेवेल, चारही राष्ट्र मिळून काय करेल, कोरियावर लक्ष ठेवेल तिथं. ठीक आहे, आता हे बघा की इथं यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. आणि दुटप्पीपणा कोणाचा, प्रामुख्याने अमेरिकेचा. अमेरिका काय म्हणाली की अमेरिकेचा जो विचार प्रणाली होती किंवा विचारधारा होती ती भांडवलशाही विचारधारा होती. आणि अमेरिकेच्या हिशोबाने भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी लोकशाही असणं आवश्यक होतं. तर त्या पद्धतीने त्यांनी कोरियामध्ये सुद्धा काय करायला पाहिजे होतं, लोकशाहीची स्थापना करायला पाहिजे होती. ठीक आहे, पण ती केली का नाही. त्यांनी काय केलं की कोरियाला प्रॉपर आपल्या अधिपत्याखाली तिथे ठेवलं. म्हणजे फक्त लोकशाही कोणापुरता मर्यादित ठेवली, युरोप पुरता मर्यादित ठेवली, तेही कोणत्या, पश्चिम युरोप पुरता. आणि बाकीच्यांसाठी काय, बाकीच्यांसाठी वसाहतवादाचा जो त्यांचा प्रोग्राम होता तो तसाच त्यांनी कंटिन्यू केला. त्यानंतर कोरियावर 4 शक्ती विश्वस्त स्थापन करण्याची सहमती दर्शवली. तथापि युएसएसआरने, आता युएसएसआरला डावललं त्याच्यातून. ठीक आहे, तर त्याला डावललं तर त्यांनी काय केलं, युएसएसआरने कोरियावर आक्रमण केले आणि उत्तरेवर ताबा मिळवला. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं की कोरिया जे होतं, कोरियाचं सुद्धा विभाजन झालं. एकीकडे काय राहिला उत्तर कोरिया आणि दुसरीकडे काय राहिला दक्षिण कोरिया. तर युएसएसआरने कोरियावर आक्रमण केले आणि उत्तरेवर ताबा मिळवला. तर उर्वरित दक्षिण मित्र राष्ट्रांच्या मुख्यतः अमेरिकेच्या ताब्यात राहिले. म्हणजे आज आपण जे कोरिया बघतो, एक उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया, याचं सुद्धा हे कशाचं फलित आहे, हे आहे कोल्ड वॉरचं. ठीक आहे, कोल्ड वॉरचं फलित आहे. त्यानंतर 2 प्रदेशांच्या विभागणी, म्हणजे हे जे साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया होतं यांची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला काय म्हणतात, 38 पॅरलल लाईन म्हणतात किंवा 38 नॉर्थ पॅरलल सुद्धा म्हणतात. 38व्या समांतर उत्तरेकडे याला त्या स्पेसिफिक बॉर्डरला म्हटलं जातं की जिथे काय होतं, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचं विभाजन झालं. 2 प्रदेशांची विभागणी 38व्या समांतर उत्तरेकडे होती, जी अजूनही 2 कोरियांना विभाजित करणारी अधिकृत सीमा आहे. ठीक आहे, मी तुम्हाला मॅप सांगणारच आहे पुढच्या स्लाइडमध्ये. आता 1948 मध्ये काय झालं की वरचा जो कोरिया होता किंवा उत्तरेकडला जो कोरिया होता तो कोणाच्या अधिपत्याखाली होता, युएसएसआरचा. म्हणजे तिथे साम्यवादी राष्ट्र बनलं. आणि दक्षिण कोरिया जो आहे तो कोणाच्या अधिपत्याखाली होता, अमेरिकेच्या. म्हणजे तिथं भांडवलशाही राष्ट्र बनलं. 1948 मध्ये कोरिया प्रजासत्ताक म्हणजे दक्षिण कोरिया आणि डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजे उत्तर कोरियाची
स्थापना झाली. उत्तर कोरियामध्ये कोणती विचारधारा होती? साम्यवादी विचारधारा, म्हणजे साम्यवादी राष्ट्र बनलं. आणि दक्षिण कोरियामध्ये काय होती? भांडवलशाही विचारधारा होती, म्हणजे लोकशाही आधारित राष्ट्र बनलं. ठीक आहे. आता तुम्हाला उत्तर कोरिया बद्दल माहित असेल, उत्तर कोरियाचा जो हुकुमशाह आहे त्याचं नाव काय आहे? किम जॉंग अन. आणि तो अमेरिकेच्या नाकामध्ये दमच करतोय. म्हणजे काय झालं की येऊन जाऊन त्याचं काय असतं? अण्वस्त्राची चाचणी करणं आणि अमेरिकेला धमक्या देणं. ठीक आहे. म्हणजे पेपरमध्ये वाचत राहा विद्यार्थी मित्रांनो, त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. आता हे बघा, मॅपकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हाला परत सांगतोय, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना मॅप रिडिंग फार महत्वाची आहे, कारण याच्यावर पूर्व परीक्षेत प्रश्न विचारल्या गेलेले आहे आणि नवीन पॅटर्न जो झाला आहे त्यामध्ये सुद्धा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. आता हे बघा, नॉर्थ कोरियावरचा आणि खालचा साऊथ कोरिया, आणि नॉर्थ कोरियाला लागूनच कोण आहे? चायना आहे. ठीक आहे. पुढे आपण बघणार आहोत की चायनाची एंट्री कशी झाली, कारण चायना सुद्धा काय होता? साम्यवादी राष्ट्र होता. ठीक आहे. आणि चायना आणि USSR मध्ये काय झाला होता? लष्करी करार झाला होता किंवा सुरक्षा रिलेटेड करार झाला होता 1950 मध्ये. तर नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया यांच्यामधली जी बाउंड्री लाईन ठरवण्यात आली त्याचंच नाव काय ठेवण्यात आलं? 38 पॅरलल. तुम्हाला काय येऊ शकतो? प्रश्न येऊ शकतो पूर्व परीक्षेमध्ये की 38वी पॅरलल रेषा जी आहे ही कोणत्या राष्ट्रांचं विभाजन करते किंवा कोणत्या देशाचं विभाजन करते? तर कोणत्या देशाचं करते? कोरियाचं करते. नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया. नॉर्थ कोरियाची राजधानी कोणती आहे? पायोंगयांग. आणि साऊथ कोरियाची राजधानी कोणती आहे? सेऊल आहे. अजून दुसरा महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, की या दोनही ही जी सीमा रेषा आहे 38वी पॅरलल लाईन, याच्या दोनही बाजूनी काय करण्यात आलाय? डिमिलिटराइज झोन तयार करण्यात आलाय. DMZ काय म्हणतात त्याला? डिमिलिटराइज झोन. म्हणजे त्या झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र किंवा काही गोष्टी तिथं चालणार नाही आणि तो प्रदेश कसा राहील? तटस्थ प्रदेश ठेवण्यात आला. ठीक आहे. कारण या दोघांमध्ये युद्ध नाही व्हायला पाहिजे म्हणून. त्यानंतर 25 जून 1950 रोजी USSRच्या पाठिंब्याने उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला. ठीक आहे. कधी केला? 25 जून 1950 ला. आणि देशाचा बराचसा भाग ताब्यात घेतला. म्हणजे इथं काय झालं? इथं USSRनी जो त्याच्याकडे जो असलेला उत्तर कोरिया आहे तो उत्तर कोरिया भेदून दक्षिण कोरियामध्ये ते आले. मग दक्षिण कोरियानी काय केलं? दक्षिण कोरिया गेलं संयुक्त राष्ट्राकडे. संयुक्त राष्ट्राकडे त्यांनी मदत मागितली आणि ऑब्व्हियस आहे की संयुक्त राष्ट्रामध्ये सर्वात जास्त दबदबा कोणाचा होता? अमेरिकेचा होता. आणि दक्षिण कोरियामध्ये सुद्धा कोणती विचारधारा होती? भांडवलशाही विचारधारा होती, प्रामुख्याने लोकशाही. म्हणजे अमेरिकेचं तिथं अस्तित्व होतं. प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने प्रत्युत्तर दिले. त्यानंतर 27 जुलै 1953 रोजी संयुक्त राष्ट्र कमांड, कोरियन पीपल्स आर्मी आणि चीनी पीपल्स व्हॉलंटियर आर्मी यांच्यात कोरियन युद्धविराम करारावर स्वाक्षरी झाली. आता बेसिकली काय झालं विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा अमेरिकेने या कोरियन वॉरमध्ये उडी मारली तर काय झालं की अमेरिका हळू करत करत दक्षिण कोरियाकडून कुठं जायला लागला? उत्तर कोरियाकडे जायला लागला. आणि जसा जसा अमेरिकेने उत्तर कोरियाकडे जायला लागला तशी कोणाच्या मनात धडकी भरली? चायनाच्या मनात धडकी भरली. मग चायना तिथं आला अजून वॉरमध्ये. म्हणजे एकंदरीत काय झालं की जे वॉर USSR आणि अमेरिकेमध्ये चालू होतं त्याच्यामध्ये कोणी उडी घेतली? चायनाने उडी घेतली. का बरं? कारण अमेरिकेच्या धोक्यामुळे. तर तेच की 27 जुलै 1953 ला यांच्यामध्ये काय झाला? युद्धविराम घोषित करण्यात आला. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, युद्धविराम झाला, शांतता करार झाला नाही. म्हणजे अजूनही काय आहे? अजूनही संभावना आहे की युद्ध होऊ शकतं. कारण आज आताही बघा तुम्ही की उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यामध्ये सतत तणाव राहतो. आणि त्या तणावाचं कारण काय? हे जे आपलं कोल्ड वॉर मध्ये हे कोरियन वॉर झाला होता ते त्याचं एक कारण आहे. तर 1953 ला काय झालं? युद्ध विरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दुसरं जे युद्ध आशियामध्ये झालं ते सुद्धा प्रॉक्सी वॉर होतं. कोणत्या वॉर होतं? प्रॉक्सी वॉर. कारण बघा ना विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला दिसत आहे की दोन कोरिया तिथे एकमेकांच्या समोर आहे. ठीक आहे. एकीकडे उत्तर कोरिया आहे, दुसरीकडे दक्षिण कोरिया आहे. पण वास्तविक पाहता ही लढाई कशाची होती? ही विचारांची लढाई होती. एकीकडे साम्यवाद होता तर दुसरीकडे भांडवलशाही होती. साम्यवादाचा पुरस्कर्ता कोण होता? सोव्हिएत संघ होता. आणि भांडवलशाहीचा पुरस्कर्ता कोण होता? अमेरिका होता. म्हणजे वास्तविक पाहता ही अमेरिका आणि सोव्हिएत संघाची काय होती? इनडायरेक्ट पद्धतीनं लढाई होती. म्हणून याला काय म्हणतात? प्रॉक्सी वॉर म्हणतात. त्याच पद्धतीनं दुसरं युद्ध जे झालं ते झालं म्हणतात व्हिएतनाम वॉर. 1960च्या दशकात व्हिएतनाम युद्ध हा एक अत्यंत दीर्घ आणि खर्चिक संघर्ष होता, ज्याने उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम आणि अमेरिकेच्या विरुद्ध संघर्ष केला. म्हणजे काय झालं? इथं सुद्धा तो सेम प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. उत्तर व्हिएतनाम म्हणजे नॉर्थ व्हिएतनाम जे होतं ते साम्यवादाकडून होतं आणि पश्चिम किंवा दक्षिण व्हिएतनाम जे होतं ते कोणाकडून होतं? भांडवलशाही विचार प्रणालीला घेऊन होतं, म्हणजे अमेरिकेकडून होतं. तर त्यांच्यामध्ये संघर्ष झाला. सोव्हिएत युनियनने कम्युनिस्ट शक्तींना पैसे पाठवले आणि शस्त्रे पुरवली.
ठीक आहे. अल्टिमेटली काय झालं, अमेरिकेने तिथं उडी मारली होती, अमेरिकेचे सैन्य सुद्धा व्हिएतनाममध्ये गेले होते, पण जिंकू शकली का नाही जिंकू शकली. त्याचं एक कारण होतं की हे जे व्हिएतनाममध्ये वॉर झालं याच्यामध्ये प्रामुख्यानं तिथल्या लोकल आर्मीनं कशाचा वापर केला, गुरिला वॉरफेअरचा वापर केला, गनिमी काव्याचा वापर केला. आणि या गनिमी काव्याचा जे हल्ले होते ते हल्ले अमेरिकन सैनिक परतावू शकले नाही. तर अनायासे काय झालं, अमेरिकेला इथून तोंड पळत सुटावं लागलं. म्हणजे 1975 पर्यंत अमेरिकेला माघार घ्यावी लागली आणि उत्तरेने दक्षिणेचा काय घेतला, ताबा घेतला. हे कधी, हे कुठं झालं विद्यार्थी मित्रांनो, व्हिएतनाम वॉरमध्ये झालं. याला आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. त्यानंतर आशियात, या व्यतिरिक्त सुद्धा आशियात काय झालं, आशिया खंडामध्ये अनेक लष्करी गट तयार झाले. आता हे गट कोणते कोणते होते विद्यार्थी मित्रांनो ते बघूया. एक होता अंजुस. कोणत्या वर्षी तयार झाला, 1952 मध्ये. अंजुस मध्ये लक्षात ठेवा, जो पहिला आहे ए स्टँड फॉर ऑस्ट्रेलिया, दुसरा आहे न्यूझीलंड, इथं न्यू गायब झालाय, न्यूझीलंड म्हणजे काय, एनझेड न्यूझीलंडसाठी, आणि यूएस अमेरिकेसाठी. तर कधी अंजुस कधी तयार झाला, 1952. हा एक काय होता, लष्करी गट. दुसरा होता सीटो. ठीक आहे, साऊथ ईस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन. हा कधी बनला, 1954 मध्ये बनला. कोणते कोणते सदस्य राष्ट्र होते, थायलंड, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका. आणि तिसरा जो होता तो होता सेंटो, सेंट्रल ट्रिटी ऑर्गनायझेशन. कधी साईन करण्यात आला, 1955 मध्ये बनवण्यात आला. त्यामध्ये कोण कोण सदस्य राष्ट्र होते, तुर्कस्तान, इराक 1958 मध्ये सदस्यत्व सोडले, आणि इराणी होता पण 1979 मध्ये आणि सदस्यत्व सोडले, आणि पाकिस्तान होता. ठीक आहे. त्यानंतर शस्त्रास्त्र स्पर्धा. ठीक आहे, म्हणजे आता हे जे मी तुम्हाला लष्करी गट सांगितले प्रामुख्याने कुठे बसवण्यात आले होते, आशियामध्ये. ठीक आहे. त्यानंतर काय सुरू झाली, आता या दोन देशांमध्ये, एकीकडे अमेरिका होता, दुसरीकडे सोव्हिएत संघ होता. हे दोन्ही महासत्ता होते. ते यांच्यामध्ये काय झाली, आता प्रतिस्पर्धा सुरू झाली. आता प्रतिस्पर्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरू झाली. त्यामधलं प्रामुख्याने जे महत्वाचं क्षेत्र होतं ते होतं शस्त्र निर्मितीचं. ठीक आहे, किंवा वेपन मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र होतं. त्यालाच म्हणतात शस्त्रास्त्र स्पर्धा किंवा आर्म्स रेस. अमेरिकेच्या प्रतिबंधक धोरणाने, ज्यालाच म्हणतात कंटेनमेंट स्ट्रॅटेजी, युनायटेड स्टेट्समध्ये अभूतपूर्व शस्त्रास्त्रे तयार करण्याचे कारण दिले, ज्याला सोव्हिएत युनियनने प्रतिसाद दिला. म्हणजे काय की अमेरिकेने काय कारण सांगितलं शस्त्र बनवण्याचं, की आम्हाला कोणाला रोकायचं आहे, आम्हाला सोव्हिएत संघाला थांबवायचं आहे. सोव्हिएत संघाला थांबवायचं म्हणजे कोणाला थांबवायचं आहे, साम्यवादाची जी विचार प्रणाली आहे त्याला आम्हाला काय करायचं आहे, थोपवून लावायचं आहे. तर आम्हाला काय करावं लागेल, जे वेपन्स आहे किंवा शस्त्रांची निर्मिती आम्हाला खूप जोरदार पद्धतीने करावी लागेल. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएत संघाने सुद्धा काय केलं, वेपन निर्मिती किंवा शस्त्रास्त्र निर्मितीची तिथं तयारी खूप जोरदार केली, आणि स्पर्धा सुरू झाली की कोणाकडे जास्त अण्वस्त्र आहे, कोणाकडे जास्त रणगाडी आहेत. अशी स्पर्धा कोणामध्ये लागली, सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेमध्ये लागली. ठीक आहे. अण्वस्त्रांच्या विकासाचा मोठ्या प्रमाणावर झाला. ठीक आहे. आणि जगाने अण्वस्त्र युगात प्रवेश केला. म्हणजे यांनी त्यावेळेस काय केलं की जे ऍटॉमिक बॉम्ब होते त्या ऍटॉमिक बॉम्बचं सुद्धा निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात केली होती. अमेरिकेनेही केली होती आणि सोव्हिएत संघानेही केली होती. पण कधीही यांनी अणु बॉम्बचा वापर केला नाही आणि तो केलाही जाणार नाही. ठीक आहे. अणुयुद्ध अखेर शस्त्राऐवजी प्रतिबंधक बनले. काय बनले, अणुयुद्ध अखेर शस्त्राऐवजी प्रतिबंधक म्हणजे काय, दुसऱ्या शत्रूच्या मनात धडकी भरवण्यासाठी, ज्याला इंग्रजीमध्ये डिटरन्स म्हणतात. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, डिटरन्स. लक्षात ठेवा इंग्रजी शब्द. त्या डिटरन्सला मराठीमध्ये काय म्हणतात, प्रतिबंधक बनले. म्हणजे अमेरिका सुद्धा 10 वेळा विचार करणार सोव्हिएत संघावर अटॅक करण्याच्या आधी. का बरं, कारण सोव्हिएत संघाकडे काय आहे, अणुबॉम्ब आहे. ठीक आहे. जर आपण अटॅक केला तर काय करेल, सोव्हिएत संघ अणुबॉम्बचा सुद्धा वापर करू शकतो. त्याच पद्धतीनं सोव्हिएत संघाला सुद्धा माहित होतं की जर आपण अमेरिकेवर डायरेक्ट हल्ला केला तर काय होऊ शकतं, ते आपल्यावर अणुबॉम्ब टाकू शकतात. ठीक आहे. म्हणून काय की अणुबॉम्ब काय बनलं, अणुबॉम्ब प्रतिबंधक बनलं. ठीक आहे. म्हणून अणुयुद्ध अखेर शस्त्राऐवजी काय बनले, प्रतिबंधक बनले. त्यानंतर दुसरी जी लढाई राहिली किंवा स्पर्धा सुरू झाली ती कुठं सुरू झाली, त्याला स्पेस रेस म्हणतात किंवा अंतराळातली शर्यत. म्हणजे टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स देश कोण राहील, की अमेरिका राहील की सोव्हिएत संघ राहील. म्हणजे अशी सुद्धा स्पर्धा त्यांच्यामध्ये रंगली. ठीक आहे. तर यामध्ये काय झालं, यामध्ये इनिशियली जिंकला कोण, इनिशियली जिंकला सोव्हिएत संघ. कारण सोव्हिएत संघाने 1957 मध्ये स्पुतनिक 1 हा जो आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे किंवा कृत्रिम उपग्रह आहे हा कुठं टाकला, कुठं स्पेसमध्ये पाठवला. आणि त्यानंतर लगेच 1958 मध्ये अमेरिकेने कोणता पाठवला, एक्सप्लोरर 1 हा उपग्रह कुठं पाठवला, स्पेसमध्ये पाठवला. ठीक आहे. शीतयुद्ध स्पर्धेसाठी अवकाश संशोधन हे आणखी एक नाट्यमय क्षेत्र म्हणून काम केले. 1957 मध्ये सोव्हिएत संघाने स्पुतनिक 1 प्रक्षेपित केला. हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह आणि पृथ्वीच्या कक्षेत ठेवला जाणारा पहिला मानवनिर्मित काय होती, वस्तू होती. तर 1958 मध्ये त्यालाच प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं कोणता कृत्रिम उपग्रह पाठवला, एक्सप्लोरर 1 हा कृत्रिम उपग्रह पाठवला. पण अल्टिमेटली
या स्पेस रेसमध्ये जिंकलं कोण? या स्पेस रेसमध्ये जिंकला अमेरिका. कारण अमेरिकेनं 1969 मध्ये पहिल्यांदा काय कोणाला पाठवलं? मानवाला पाठवलं. नील आर्मस्ट्रॉंगला कुठं पाठवलं? चंद्रावर पाठवलं. ठीक आहे. त्यानंतर 1950च्या दशकात सोव्हिएत रशियात देखील खूप काही बदल झाले. ठीक आहे. त्यामध्ये 1953 मध्ये काय झालं की जोसेफ स्टॅलिनचा मृत्यू झाला आणि जोसेफ स्टॅलिनच्या जागी कोण आलं? निकिता क्रुश्चेव आले. ठीक आहे. जोसेफ स्टॅलिनच्या जागी कोण बनले? त्यांचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव सत्तेवर आले. आता ही एक चांगली गोष्ट का बरं झाली? कारण निकिता क्रुश्चेव हे थोडे मवाळ होते. ठीक आहे. जोसेफ स्टॅलिन हा कसा होता? थोडा एक्स्ट्रीमिस्ट होता. ठीक आहे. जहाल धोरण होतं त्याचं. पण निकिता क्रुश्चेवचं धोरण कसं होतं? मवाळ होतं. त्यांना माहित होतं की साम्यवाद आणि भांडवलशाही हे जर एकमेकाच्या विरोधात उभे राहिले तर जगाचा टिकाव लागू शकत नाही आणि परत विश्वयुद्ध 3 तिथं होऊ शकतं. तर म्हणून काय की या निकिता क्रुश्चेवनी तिथं भूमिका काय घेतली? मवाळपणाची भूमिका घेतली. त्यांनी म्हटलं की नाही, आपण जर झगडा करत राहिलो तर पूर्ण आयुष्यभर आपल्याला झगडा करावा लागेल आणि अल्टिमेटली काय होईल? त्याचा परिणाम विश्वयुद्ध 3 मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर आपल्याला शांततामय सहजीवन करावं लागेल. म्हणजे आपल्याला एकमेकांसोबत राहणं शिकावं लागेल. क्रुश्चेव यांनी सोव्हिएत रशियाच्या धोरणात बदल घडवून आणले. त्यांनी शांततामय सहजीवनाच्या धोरणाची संकल्पना मांडली. तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की शांततामय सहजीवनाच्या धोरणाची संकल्पना कोणी मांडली? तर निकिता क्रुश्चेव यांनी मांडली. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सोव्हिएत साम्यवादी व्यवस्था आणि अमेरिकन भांडवलशाही व्यवस्था या दोन्हींनी शांततेत नांदावे लागेल असे ते सांगत होते. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की या शांततामय सहजीवनाच्या कन्सेप्टमध्ये त्यांचं म्हणणं होतं की भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही विचार प्रणाली आणि साम्यवादाची विचार प्रणाली यांना मिळून काम करावं तिथं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आशिया व आफ्रिकेतील आपण इथं आता प्रादेशिकवाद बघणार आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो की सर्वात प्रथम काय झालं? 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताने पहिली आशियाई परिषद तिथं ऑर्गनाईज केली. ठीक आहे. कुठं ऑर्गनाईज केली? दिल्लीमध्ये ऑर्गनाईज करण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे जे ही आशियातले राष्ट्र आहेत त्यांना तिथं बोलवण्यात आलं होतं. आशियातील स्वातंत्र्य लढ्याचे नेते या परिषदेत सहभागी झाले होते. एकूण 25 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी त्यात भाग घेतला होता. ठीक आहे. म्हणजे स्वतंत्र भारतातली पहिली आशियाई परिषद दिल्लीमध्ये झाली होती. कधी झाली होती? 1947 मध्ये झाली होती. हे बघा स्टेजवर कोण कोण बसले विद्यार्थी मित्रांनो, हा फोटो मी लावलाय. हे अब्दुल गफ्फार खान होते आणि हे होते महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. त्यानंतर आता या परिषदेची उद्दिष्टे काय होती? पहिली आशियाई परिषद जी भारतामध्ये झाली होती न्यू दिल्लीमध्ये त्याचं उद्दिष्ट काय होतं? पहिलं, आशियातील सामान्य जनतेच्या समान प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी हे नेते एका व्यासपीठावर आले होते. कारण आशियातली बहुतांश जे देश होते ते वसाहतवादाचे बळी पडलेले होते आणि त्यांना जस्ट काय मिळालं होतं? स्वातंत्र्य मिळालं होतं किंवा स्वातंत्र्य मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर आशियाई देशातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यावर लक्ष वेधण्याची गरज होती. एकमेकांशी परस्पर संबंध प्रस्थापित करून संपर्क आणि सामंजस्य वाढवणे आवश्यक होते. ही परिषद म्हणजे आशियाई प्रादेशिकतावादाची सुरुवात मानली जाते. कशाची सुरुवात मानली जाते? आशियाई प्रादेशिकतावादाची, म्हणजे ज्याला आपण रिजनल ऑर्गनायझेशन म्हणतो. ठीक आहे. त्या रिजनल ऑर्गनायझेशनची सुरुवात कुठून झाली? या कॉन्फरन्स पासून झाली असं समजण्यात येतं. ठीक आहे. त्यानंतर आता प्रादेशिकतावाद म्हणजे काय ते आपण बघूया. जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सार्क ही जी संस्था आहे, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल ऑर्गनायझेशन, ही कशी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो? ही प्रादेशिक संस्था आहे. म्हणजे रिजनल ऑर्गनायझेशन आहे. कोणत्या रिजनला धरून आहे? साऊथ एशिया किंवा दक्षिण आशियाला धरून आहे. म्हणजे दक्षिण आशियातले जेवढे काही राष्ट्र आहेत ते कशाचे सदस्य आहे? सार्क या संघटनेचे सदस्य आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? प्रादेशिकतावाद इथं आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्र प्रादेशिक संघटना तयार करतात. जसं मी इथं म्हटलं की सार्क ही कोणी तयार केलेली आहे? सार्क ही दक्षिण आशियामध्ये राहणारे जे राष्ट्र आहेत त्यांनी तयार केलेली संघटना आहे. आपले राष्ट्रहित एकत्रितपणे साध्य करण्यासाठी हे गट तयार केले जातात. आता राष्ट्रहित म्हणजे काय? आर्थिक बाबीवर थोडा ऍडव्हान्टेज होणं. ठीक आहे. सामाजिक बाबीवर ऍडव्हान्टेज होणं, मदत मिळवण्यामध्ये ऍडव्हान्टेज मिळणं, या सगळ्या गोष्टी काय असतात? या सगळ्या गोष्टी राष्ट्रहित एकत्रितपणे साध्य करण्यासाठी आपण म्हणू शकतो. हे गट स्वतःची स्वतंत्र अस्मिता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. प्रादेशिक पातळीवरील या सहकार्याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? प्रादेशिकतावाद म्हणतात. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिखाणामध्ये असे डायरेक्ट प्रश्न येऊ शकतात की प्रादेशिकतावाद म्हणजे काय? त्याचे उदाहरणं सांगा. तर उदाहरणं काय सांगू शकता? सार्कचं तुम्ही तिथं उदाहरण मेन्शन करू शकता आणि इथं मी जेवढे काही पॉईंट तिथं लिहिलेले आहे हे पॉईंट तुम्ही तिथं सांगू शकता किंवा तिथं लिहू शकता डायरेक्टली. ठीक आहे. त्यानंतर भौगोलिक
जवळीक जशी महत्वाची असते तसेच काही निश्चित कार्यासाठी देखील गट तयार होतात. जसं प्रादेशिकतावादाची सुरुवात आपापसातील राजकीय संवादातून होते. या संवादातून एखादी संघटना तयार होऊ शकते. कशा प्रकारची? जसं मी तुम्हाला सांगितलं, दक्षिण आशियामध्ये कोण बनलं? सार्क. युरोपमध्ये कोण बनलं? युरोपियन युनियन. जसं युरोपियन युनियन. साऊथ ईस्ट एशियामध्ये कोण बनलं? आसियान संघटना, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. किंवा सार्क मध्ये कोण बनलं? साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. ही काही उदाहरणे कशाचं उदाहरण आहे? प्रादेशिकतावादाचं म्हणजे रिजनलिझमचं उदाहरण आहे किंवा रिजनल ऑर्गनायझेशनचं विद्यार्थी मित्रांनो उदाहरण आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत पहिली आशियाई आफ्रिका परिषद. आता ही पहिली आशियाई आफ्रिका परिषद कुठं झाली होती? ही झाली होती 1955 ला बांडुंग मध्ये, इंडोनेशिया येथे. इंडोनेशियामध्ये बांडुंग येथे कोणती परिषद झाली होती? पहिली आशियाई आफ्रिका परिषद झाली होती. महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, आता याची सुरुवात कशी झाली? एकतर प्रादेशिकतावादाला अधिक व्यापक करण्यासाठी आफ्रिकेला समाविष्ट करून बांडुंग येथे पहिली आशियाई आफ्रिकी परिषद घेतली गेली. आता मी तुम्हाला तेच सांगितलं की आशियामध्ये बेसिकली या प्रादेशिकवादाला वाव कशी मिळाली? कारण आशियामधले भरपूर सारे जे राष्ट्र होते ते त्यांना स्वातंत्र्य तेव्हाच मिळालं होतं किंवा काही स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत होते. कोणापासून स्वातंत्र्य? तर वसाहतवादापासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रतीक्षेत होते. आणि सेम अवस्था कुठे होती? आफ्रिकेमध्ये होती. म्हणून आशिया आणि आफ्रिकेचं जे दुःख होतं ते दुःख समान होतं. प्रॉब्लेम जे होते ते प्रॉब्लेम समान होते. म्हणून काय केलं गेलं की पहिली आशियाई आफ्रिका परिषद घेण्यात आली. आता याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट होते? बर्मा म्हणजे आताचा म्यानमार, सिलोन म्हणजे आताचा श्रीलंका, भारत होता, इंडोनेशिया, पाकिस्तान यांनी पुरस्कृत केलेल्या या परिषदेत यांच्या व्यतिरिक्त इतर 24 राष्ट्रे काय होती? सहभागी होती. आता या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट काय ते आपण बघूया. पहिला आहे सद्भावना व सहकार्याला प्रोत्साहन देणे. ठीक आहे, सद्भावना व सहकार्याला प्रोत्साहन देणे. दुसरं, आशिया व आफ्रिकेतील जनतेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नांची चर्चा करणे. तिसरं, आशिया आणि आफ्रिकेचे जागतिक स्थान काय आहे हे पाहून जागतिक शांततेसाठी काय प्रयत्न करता येईल ते बघणे. म्हणजे काय, कशासाठी प्रयत्नांचा विचार करत होते या परिषदेमध्ये? जागतिक शांततेसाठी. म्हणजे तुम्ही जर इथून थोडा अंदाज लावला तर याचंच फलित कशात रूपांतर झालं? याचंच फलित झालं नाम या संघटनेमध्ये. ठीक आहे, नॉन अलाइन मुवमेंट किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात अलिप्ततावादी चळवळ. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढे बोलूया. नंतर बांडुंग परिषद ही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची होती. आशिया व आफ्रिकेत प्रादेशिकतावाद पसरवण्याची त्याने कामगिरी केली होती. आशिया आफ्रिका बांडुंग परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान अलिप्ततावादी चळवळीची किंवा नाम नॉन अलाइन मुवमेंटची मूळ संकल्पना 1955 मध्ये इथं मांडण्यात आली किंवा याचं ओरिजिन कुठं झालं? नामचं बांडुंग परिषदेत झालं आणि त्याच्यानंतर 1961 मध्ये स्थापना करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर आता युरोपमधील प्रादेशिकतावाद थोडा आपण बघणार आहोत. या काळात म्हणजे कोणता काळ होता हा विद्यार्थी मित्रांनो? 1950 ते 1959 पर्यंतचा. युरोपमध्ये प्रादेशिकतावाद कसा? जसं मी तुम्हाला सांगितलं की युरोपच्या राष्ट्रांनी काय तयार केलं? युरोपियन युनियन तयार केलं. ठीक आहे, तर प्रादेशिकतावादाने पश्चिम युरोपमध्ये वेगळे स्वरूप घेतले. कोणत्या युरोपमध्ये? पश्चिमेकडे, पूर्वेकडे नाही. तेथे आर्थिक सहकार्य हा प्रादेशिकवादाचा पाया होता. 1951 मध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समूहाच्या निर्मितीपासून त्याची सुरुवात झाली. म्हणजे युरोपियन युनियन बनण्याच्या आधी एक कोळसा व पोलाद समूहाचा एक ग्रुप तिथं बनला. त्यानंतर युरोपीय राष्ट्रांनी आर्थिक व राजकीय व्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी युरोपियन युनियनची निर्मिती करण्यात आली आणि युरोपियन संसद आणि युरोपियन कम्युनिटीची निर्मिती करून प्रादेशिक एकात्मतेच्या दिशेने युरोपियन राष्ट्रांनी काय पावले उचलली विद्यार्थी मित्रांनो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, विश्वयुद्ध 2 झाल्यानंतर, ठीक आहे, विश्वयुद्ध 2 झाल्यानंतर युरोप रिलेटेड जे सर्वात महत्वपूर्ण प्रॉब्लेम होता पश्चिम युरोप रिलेटेड, तो कशाचा होता? पैशांचा होता. कारण अख्खं युरोप काय झालं होतं? एक डिवास्टेट झालं होतं किंवा विध्वंस झाला होता तिथं विश्वयुद्ध 2 मुळे. आणि त्या विध्वंसापासून त्या राष्ट्रांना उभारण्यासाठी कशाची मदत होती? कशाची गरज होती? पैशांची गरज होती. तर म्हणून प्रामुख्याने भर कशावर देण्यात आला? आर्थिक मदतीवर देण्यात आला. ठीक आहे, त्यानंतर पुढे वळूया. आता शिखर परिषद म्हणजे काय असते? शिखर परिषदेला इंग्रजीमध्ये समिट म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणतात? समिट. ठीक आहे, समिट लेवल डिप्लोमॅसी किंवा समिट कॉन्फरन्स म्हणतात. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जेव्हा राज्याचे प्रमुख अथवा शासनाचे प्रमुख त्यांच्या देशातील समस्यावर चर्चा करण्यासाठी भेटतात तेव्हा अशा भेटीला काय म्हणतात? शिखर परिषद किंवा इंग्रजीमध्ये समिट कॉन्फरन्स हा शब्दप्रयोग तिथं वापरला जातो. पेपर वाचताना, न्यूजपेपर वाचताना असे शब्दप्रयोग आले तर थोडा विचार करा, त्याचा अर्थ शोधा. जर सापडत नसेल, नाहीतर मी जे काही इथं शिकवतोय त्याच्यातून अंदाज लावा. ठीक आहे. त्यानंतर जो सर्वात महत्वपूर्ण पाडाव झाला
या कालावधीत, या कालखंड, कोणता कालखंड, 1950 ते 1959 पर्यंतचा कालखंडात, तो होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि सोव्हिएत संघाचे राष्ट्राध्यक्ष यांची झालेली भेट. म्हणजे हे काय दाखवलं यांनी एक दाखवून दिलं की ठीक आहे, सोव्हिएत संघ आणि अमेरिकेमध्ये खूप जास्त तणाव होता, पण त्या तणावात सुद्धा कोण काम करते, मुत्सद्देगिरी काम करू शकते किंवा डिप्लोमॅसी काम करू शकते, या दोघांनी इथं दाखवून दिलं. ज्यांनी कोणी डिप्लोमॅसी किंवा मुत्सद्देगिरी काय आहे यांना जर माहित नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑलरेडी मी व्हिडिओ त्याच्यावर बनवलेला आहे, ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी तो बघू शकतात. त्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि सोव्हिएत रशियाचे प्रधानमंत्री निकिता क्रुश्चेव यांची 1959 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे भेट झाली. आता हे कॅम्प डेव्हिड काय आहे? आता हे कॅम्प डेव्हिड म्हणजे जसं आपल्या राष्ट्रपतीचं राष्ट्रपती भवन आहे, खूप मोठ्या एरियामध्ये विस्तारलेलं आहे, त्याच पद्धतीनं अमेरिकन राष्ट्राध्यक्षासाठी वॉशिंग्टन डीसीच्या जवळच एक एरिया आहे, त्याला म्हणतात कॅम्प डेव्हिड, जिथे ते आरामासाठी जातात. तर या ठिकाणी कोणाची भेट झाली? आयसेनहॉवर आणि निकिता क्रुश्चेव यांची भेट 1959 मध्ये झाली. अमेरिका व सोव्हिएट रशिया यामधील हा संवादाचा पहिलाच प्रामाणिक प्रयत्न होता आणि जगाला एक आशा पल्लवित झाली की कुठंतरी आता हे जे शीतयुद्धाचं वातावरण आहे हे काय होऊ शकतं, हे पूर्ण गायब होऊ शकतं आणि एक प्रॉपर पद्धतीनं जे जगात जे शांतता आहे ती शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते आणि तणाव पूर्णपणे निवळला जाऊ शकतो. एक आशा तिथं पल्लवित झाली होती. म्हणूनच शीतयुद्धाच्या इतिहासात ही भेट काय ठरली विद्यार्थी मित्रांनो? फार महत्वपूर्ण ठरली. ठीक आहे, तर हे बघा, यामध्ये आता इथं मॅप रिडिंग थोडं आपण करूया. या मॅप मध्ये मी काय सांगितलंय की पहिला आहे वॉर्सॉ पॅक्ट, म्हणजे वॉर्सॉ करारावर कोणते कोणते देशांच्या स्वाक्षऱ्या होत्या हे बघा, जे लाल कलरनी इथं रेखाटलेले आहे युएसएसआर, मग युरोपमधील काही राष्ट्र जे होते हे सगळे काय होते? वॉर्सॉ पॅक्टचे सदस्य होते. त्यानंतर नाटो, ठीक आहे, डार्क ब्लू कलर जो आहे तो नाटोचा आहे, युएसए, कॅनडा. त्यानंतर पश्चिम युरोपमधली जी राष्ट्र आहेत हे कशाचे सदस्य होते? नाटोचे. अनअलाइड स्टेट्स म्हणजे काय की जे नाटोकडूनही नव्हते आणि कोणाकडून, जे नाटोकडून किंवा वॉर्सॉ पॅक्टचे सदस्य नव्हते, आणि दुसरी गोष्ट जे अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोघांकडून नव्हते, अशा राष्ट्रांना काय म्हणतात? अनअलाइड स्टेट्स. तर मग जसं भारत होता, चायना होता, ठीक आहे, मग आफ्रिकेतले बहुतांश देश होते, ठीक आहे, तर हे काय होते? अनअलाइड स्टेट्स. त्यानंतर कम्युनिस्ट अलाइज ऑफ द युएसएसआर, ठीक आहे, डार्क पिंक कलर जो आहे, हे डार्क पिंक कलर कोण आहे? कम्युनिस्ट अलाइज, म्हणजे साम्यवादी त्यांचे विचारसरणीचे प्रणेते जे राष्ट्र होते ते कोण कोण होते? इथं मंगोलिया आहे, मग अफगाणिस्तान आहे, मग खालचे काही राष्ट्र आहेत ते कोणाचे होते? कम्युनिस्ट अलाइज होते किंवा कम्युनिस्टांचे मित्र होते. त्यानंतर अदर अलाइज ऑफ द युएसए, म्हणजे युएसएचे, अमेरिकेचे जे मित्र राष्ट्र होते त्यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानचा उल्लेख करण्यात येतो. ठीक आहे, तर एकदा हा मॅप मी, जी पीडीएफ आहे या लेक्चरची, ती पीडीएफ मी आमच्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे. ज्यांना कोणाला ही पीडीएफ ऍक्सेस करायची असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि बघा प्रॉपरली की कोणत्या कोणत्या रिजन मध्ये कोणते कोणते राष्ट्र होते, कोणते कोणते ग्रुप्स बनवण्यात आले होते, लष्करी संघटना कोणत्या होत्या. मी आशियामधल्या ज्या लष्करी संघटना सांगितल्या त्या सुद्धा तुम्ही मॅपवर बघू शकता की कोणते कोणते राष्ट्र तिथे जोडलेले होते. त्या सगळ्या बाबी फार महत्वाच्या आहे. तुम्हाला पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत त्यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.